तर रामकृष्ण हरी माऊली. आज आहे दिवाळी पहाट. तर आपली सुरुवात झाली आहे सकाळी सकाळी. आंघोळ वगैरे केले, मस्त फ्रेश भारी उठणं लावून पूर्ण. आणि काय बोलतात, मला म्हणजे असं वाटतं की खूप दिवसांनी आंघोळ केली, खूप जास्त पाणी घेतलेलं आज आंघोळ करायला. वरपर्यंत ते खालपर्यंत मस्त चकाचक आंघोळ केली. भारी वाटतंय, फ्रेश झालं. बघितलं असं माझा चेहरा पण काय चमकतोय उठण्याने. भारी वाटतंय, भारी वाटतं, एकदम चकाचक क्लीन दिसतोय. तर आता विचार चाललाय की मित्र वगैरे बोलले की आपण भेटूया आणि जाऊ कुठंतरी. कुठं जाऊ ते अजून काहीच डिसाईड नाही, काहीच नाही. आता स्टेशनला पोहोचू आणि डिसाईड करू की पुढं जायचं. मग बघू कुठं कुठं फिरायचं. आज दिवसभरात काय काय होतं मी तुम्हाला दाखवतो. बघू काय काय होतं आज. खूप काय होऊ पण शकतं, खूप काय नाही पण होऊ शकतं. काय होऊ शकतं काहीच नाही माहिती, पण जे होईल ते मजा असणार त्यात. तर चला आता आपण जाऊया, कुर्ता वगैरे घालू मस्तपैकी. चलो बाय. हा आहे माझा ट्रेडिशनल लुक. आता मी चाललो आहे ईस्टला, वेस्टवरनं ईस्टला, कारण की मित्र येणार होते टायमावर, पण लेट झालं काय कारणाने. आता ईस्टला आला तो, उतरला मित्र. मी चाललो आहे त्याला भेटायला. तो बोलला का ये लवकर ये. येतो तर ये. चाललो आता, बघू त्यांचा पण लुक काय असणार आहे, ट्रेडिशनल लुक. चलो. S24 शुभ शुभ दीपावली भाई. आता एक मित्र आलाय, आता एक मैत्रीण यायची बाकी आहे. त्यानंतर आम्ही सगळे इकडं उभे राहणार, मग विचार करणार. काहीच म्हणजे एक पण प्लॅन असं प्लॅनिंग नाही चाललं, अनप्लॅन चाललं सगळं. बघू. बरेच फ्रेंड्स नाही आहे, आम्ही चाललो आहे 1-2 जणं. आणि परत डोंबिवलीला पण आहे. तर बघू कुठं जायचं आहे. बरेच लोक कामावर चालले, बरेच लोक ट्रेडिशनल घालून ऑफिसला चालले. म्हणजे ऑफिस आहे काय कायकांना सुट्टी आहे. काय चालले दिवाळी पहाटला, काय माहिती कुठं चालले, डोंबिवली का ठाणे माहीत नाही. तर आमच्या मॅडम आल्या आहेत, बघू शकता तुम्ही. देवाच्या पाया पडतं ते. हां अरे मैं गरीब हूँ हमारे मतलब आपको मत सिखा. शुभ दीपावली. शुभ दीपावली. छान दिसते. थँक यू. Pop, so beautiful, so elegant, just looking like a wow. Just looking like a wow. थोडं लांब हो ना. हां आता आता चांगलं दिसतंय. अरे बस काय बस. हा भाई, असं वाटतं की एवढा चकाचक भाई. आहे भाई. सूर्याचा तेज पण कमी होतं. सुशील निलक यांच्या चॅनलवर माझं त्यांच्या सगळ्या सबस्क्रायबरना मनपूर्वक आणि या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी फटाके बिंदास फोडा, काही घाबरायची गरज नाही, आपण फटाके फोडा. मला असं काय वाटतंय, तुम्हाला माहीत असेल की S24 अल्ट्रा घेतलाय, तर यात पुढचा ब्लॉग हा यावर भेटेल. तुला हे बोल ना तू पण. शुभ दीपावली. हॅपी दिवाळी का. चला आता आम्ही चाललोय, ट्रेनमध्ये चढतोय. फायनली आमचं ठरलंय कुठं जायचं आहे, कारण की दिवाळी पहाटला आम्ही नाही चाललो आहे. कारण मॅडम पण बोलल्या दिवाळी पहाट नको, कारण की तिचा पण उपवास आहे आज. आणि आम्ही ठरवलं आहे एक ठिकाणी जायचं. A few moments later. नको, मला आउटफिट वरती जात नाहीये. अरे ओ माय गॉड. कितना 16,000 का? मतलब इंसान बैठेगा दौड़ेगा क्या? मस्त मित्रांनो, बघू शकता. अरे हे बघ, हत्ती पण भारी. हे काय असे बसायचं वाटतं. मस्त 16,000ला हा घोडा आहे. माणूस बसून पळू शकतो, असं
देवाले काकांनी सांगितलं. अरे माझा मित्र एक सिनेमॅटिक शूट घेतोय, तर हेच ते मंदिर जे काय आमच्या अनुजा मॅडमने गाईड केलं आहे. मस्त मंदिर, याचे सगळे शिल्पकार काय भारी केले, काय वर्क केलं असणार भाई. आता आम्ही पाया पडून आलो आहे आणि आता चाललो आहे हॉटेलमध्ये खायला. जवळच एक माटुंग्याच्या जवळच एक हॉटेल आहे. काय माहिती कुठे गेला आहेत आत्ता अनुजा बोलले येतं ते पाठवून येते, ते मी जास्तच पुढं आलो. आता भूक लागली, खूप जास्तच भूक लागली. जाऊ काहीतरी खाऊ, मग विचार करू कुठं जायचं. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे माटुंग्याला एका हॉटेलमध्ये, रामाश्रय. तर आता बसून आम्ही, अनुजा आम्हाला एक्सपिरियन्स सांगणार आहे की तिला हे मंदिर कसं माहिती वगैरे. तर थांबा एक मिनटं. तो बेसिकली मी माझ्या फ्रेंड्स बरोबर इकडे आलेली रामाश्रयाला जेवायला. तो आम्ही असं चालता सेम लेन मधला पुढे पुढे चालत गेलो, तर तिकडे आम्हाला ते मंदिर दिसलं आणि खूप ब्युटिफुल मंदिर आहे. टिपिकल साऊथ इंडियन, जे साऊथमध्ये जे मंदिरांचे कन्स्ट्रक्शन कसे असतात तसं सेम आहे इकडे. बिकॉज माटुंगामध्ये मेजर पब्लिक जे आहे ते साऊथ इंडियन पब्लिक आहे. सो इकडे पण तसेच लोक आहेत आणि त्यांची मंदिरं पण तशीच दिसतात आणि एकदम ट्रेडिशनली आहे. जर मंदिराच्या बाहेर पडलं तर एक मोठी लेन आहे, तिथे गजरे आणि लग्नासाठी जे हार लागतात ते सगळे गजऱ्यापासून हारपासून सगळ्या टाईपच्या डेकोरेशनचं सामान भेटतं. तो आम्ही असं चालत चाललो आणि आम्ही गजरा घेतला आणि मग गेलो घरी इथे घेऊ. काय इडली मित्र बघू शकतो बघा. हे काय केलं मित्र, माझ्या मित्राला हे काय असतं, पोळी इडली. पोळी इडली खूप आवडते. मी ह्याला देते ज्याला तुम्हाला रिपोर्टिंग द्यायची असते. एक नंबर एक नंबर. आता याच्या मला भेटलंय कंटेंट. रामसडी कॅफे में आने का, इडली खाने का, जाने का. तर आम्ही आता डोसा खात होतो. तर काय सीन झाला, दत्तानी विचारलेलं उपवासाचं, तर शेवटी नव्हतं असं तो बोलता. मला नाही माहिती, तो इकडे येऊन बोलला अनुजाला की नाही आहे. त्यांनी विचारलंच नसणार ॲज युजल, हे महाराज असं हवे ऐकलं असणार नाहीये आणि येऊन इथं बोलला नाहीये. इकडे मी उपाशी बसले, स्वतः डोसा खाऊन बसले आणि जे त्याला वार भेटले असे वार राहिलेत. आता आम्ही आणलाय मसाला डोसा. मॅडमला दाखवत खाणार आहे, कारण की तिला उपवास आहे आणि बड़ा हरामी हो बेटा. मी तिला दाखवतच खाणार, दाखवतच थोडं थोडं. तर इकडची स्पेशलिटी म्हणजे हे मैसूर पाक बघू शकता, तुपात टाकून मस्तपैकी फ्रंटने दाखवतो. म्हणजे असं जवळ तरी गेलं ना, मला एवढी असं वाटतं खाऊ सगळे खाऊन टाकू. असं काय नाही करू शकत, कारण की एक दोनच खाऊ शकतो.
बजट इतना है भाई का बोनस भी नहीं हुआ, हमारा भी बोनस नहीं हुआ है, इसका बोनस नहीं हुआ, इसलिए जेवढं आहे तेवढंच, पण नक्की एक दिवस घेऊनच जाईल, जास्त घेऊन जाईल. हे आहे ते हॉटेल बघू शकता, स्टेशनच्या बाजूलाच आहे, एकदम जवळच आहे, तुम्ही येऊ शकता. आणि खूप चांगलं आहे, मला तर खूप मजा आली. मी पाय वगैरे पडून आता खाऊन वगैरे चाललो आहे घरी जायचं. माझी तर इच्छा आहे कुठेतरी फिरून यायचं अजून. मैसूर पाक खाऊन मजा आली. आता जाऊ आम्ही, आता स्टेशनला जाऊ, नाहीतर इकडं बघायचं आहे काहीतरी आहे, दादरला जाऊ, नाहीतर काही कन्फर्म नाही आहे कुठं जायचं आहे. हा नवीनवाला रामाश्रय, ओल्डवाला तिकडे आहे. तुम्ही जुन्यामध्ये जावा, कारण की आधीपासून आम्ही तिकडंच जातो आहे खायला. आणि आता चाललो आहे स्टेशनला, कारण की आता विचार चालला की घरी जावं, कारण की घरी जाऊन भरपूर काम आहे. झोपेतून उठलो आहे, आलो तिकडून जाऊन फिरून आलो. मग मी काढणार आहे रांगोळी. मी आणि माझी बहीण असणार, छोटी बहीण, ते मिळून आम्ही रांगोळी काढू, तुम्हाला दाखवतो. तर फायनली आमचं रांगोळी काढून झालं आहे. तर तुम्ही बघू शकता कसं आहे, कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा कसं आहे. आणि बघा, तुम्ही बघा मग सांगा मला कसं आहे. मर्द मराठी मातीचा, छत्रपती सह्याद्रीचा. ही चिनू आहे जिने मदत केली रांगोळी बनवता मला खूप मेहनत लागली. ही जी छोटी बहीण आहे तिने जास्त मदत केली. तिने हे सगळं काम केलं आहे, छोटे काम सगळ्यात जास्त तर तिनेच केलं आहे. आणि कसं आहे मला नक्की सांगा. आता उद्याचं काय वेगळं असणार ना, उद्या काय असणार, काहीतरी स्पेशल असणार तुमच्यासाठी. तर उद्या तर ह्याच्यापेक्षा भारी असणार, ह्याच्यापेक्षा एक नंबर असणार. तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा कसं आहे. आता हा भारी, इथून भारी वाटत असणार तुम्हाला. चिनूची बहीण, तिचं बिचारी कोण नाही मदत करायचे तिला, बघा रडायला लागले शेवटी. आता तिच्या मदतीला मला वाटतं आमच्या दोघांना जावं लागेल. अरे थोडंच राहिलं रे, होऊन जाईल. तू फास्ट करते खूप. थांब, आलो थांब, 5 मिनटात आलो. आता ते आमचं थोडं आवरून, एवढा खूप पसारा झाला आहे, ते आवरून मग पटकन इकडं येत. रांगोळीचा मेन माणूस आला आहे, तो म्हणजे ती तनू आहे. तनू मित्रांनो, ही आहे तनू, आणि तिने मदत केली हे सगळं करायला. ऑलमोस्ट जास्त हात तिचाच आहे या रांगोळीमध्ये. तनू कसं वाटतं एवढं? खूप छान, मस्त, भारी वाटतं ना. म्हणजे काय भन्नाट काय. आत्ता एक माणूस आलेला, तो आहे ना, तो थांबला, डायरेक्ट बघूनच थांबला आपलं रांगोळी बघून. आणि त्यांनी तारीफ केली आणि नंतरून तो गेला. बोलला की आपण जे पण काय आहे महाराजामुळेच आहे. मग तो बोलला हे 2-3 शब्द आणि मग तो. आता चाललो आहे मित्रांसोबत फटाके फोडायला. मित्र बोलले त्याला भेटूया आपण, खूप दिवस नाही झालं भेटलं. कारण की आता ऑफिसमुळे सगळे बोलले, विचार केला की तू हे काय बोलतात फटाके फोडू, कारण की हाच एक दिवस आहे ज्याला आपण फटाके फोडू शकतो. मग विचार केला चला भेटूया. आता चाललो आहे आम्ही एक कुठेतरी ग्राउंडमध्ये जायचा फटाके फोडायचा. आणि आज का दिन देखते और कैसा, पुरा तो खतम होणे आहे, पण बघू आता काय सीन काय होतं. 3-4 मित्र ठरवले भेटायचं आणि फटाके फोडायचं. पण चाललो आता फटाके फोडायला. तर देखते क्या क्या मस्ती होगी. अरे मित्र भेटले म्हणजे कान मस्ती, एन्जॉयमेंट, या गोष्टी होत राहणार. तर बघू, चाललो आता चलो. मित्रांनो, हे लहानपणापासून आपण फोडत होतो नागगोळी घेतोय. हे बघा, असं वाटतं मिठाईचा डब्बा आहे तो.
पण तो मिठाईचा डबा नाही आहे, ते कसं वेगळाच फटाका आहे तो. पब्लिक जास्त फोडतात हे हा फटाका घेऊन, आणि याच्यापेक्षा चांगला फुटतो याच्यापेक्षा. मित्र हे करतोय आज, बोलतो फटाक्यांचा पूर्ण सेट घेतो, एक वेगवेगळे फटाके घेतो. अरे छोटा भीम अजून कोणता सगळ्यात जुना 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 हे पाऊस. लहानपणी आपण अशा पावसापासून सुरुवात केली, कधी कधी हातात पण फुटले असे पाऊस. मित्रांनो बघू शकतो जी मंगल भावानया मंगल थोड़ा और 1-2 सेकंड लेट करना चाहिए ब्लॉग में अभी. आता तयारी करतात, ते शोधायचा प्रयत्न करतात. मित्र आता घेऊन येतोय एक इथं ठेवायचं बोलतोय, त्याच्यामध्ये ठेवून रॉकेट फोडायचं चाललंय. तो तयारी चालू आहे मित्राची. हा फावडा खोदो फाउंडेशन लागलं मला. बात कैसे निकलेगा? निकल गया ना. एक नंबर. बघा मित्रांनो एक्सपेरिमेंट बघा बाई कसं चाललंय. मेहनत, एवढी मेहनत शाळेत केली असती तर मला वाटतं काहीतरी झालं असतं. तिथं एक्सपेरिमेंट चालू आहे आता. टाटा करता तुम्ही लोक. बस यांनी बघा आता होल केलाय. आता बघू याच्यातून रॉकेट तर चालवायचं वाटतं. भाई पोहोच जाएगा बहुत आतमध्ये.